नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे लहान बाळांच्या ओठांची काळजी कशी घ्यायला हवी। त्यांचे ओठ जर ड्राय पडत असतील, काळे पडत असतील तर काय काळजी घ्यायला हवी ते मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सगळ्यात पहिले आपण बाळाचे जे नाजूक कोमल असे ओठ असतात ते फाटतात किंवा ड्राय होतात, काळे पडतात, त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करता, ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर प्रत्येक वेळेला बाळाचे ओठ हे एका चांगल्या कॉटनच्या कपड्याने किंवा सुती कपड्याने तुम्हाला पॅट करून पुसायचे असतात। ते जर दूध पिल्यानंतर तुम्ही लगेच केलं नाही किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं तुम्ही ठेवू शकता तसंच, पण त्यानंतर जर ते तसंच राहिलं, दूध पिल्यानंतर बाळाचे ओठ तसेच राहिले तर ते काळे पडण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे डिहायड्रेशन। बाळाला जर डिहायड्रेशन होत असेल, जर बाळ दूध कमी पित असेल, बाळाला दूध पुरत नसेल आणि हे तुमच्या लक्षात येत नसेल तर डिहायड्रेशनचं पहिलं सिम्पटम तुम्हाला दिसेल ते म्हणजे बाळाचे ओठ कोरडे पडणे। माझी 6 महिन्यांच्या पुढची बाळं आहेत त्यांना लिक्विड इंटेक जर कमी गेला तर डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात। अशा वेळेला तुम्हाला दिसतील की बाळाचे ओठ हे कोरडे पडत आहेत किंवा फाटत आहेत। त्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे आता ह्या थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा जे थंड वारं असतं, जसं की आपल्या शरीरातलं मॉइश्चर ते ओढून घेतं थंड वारं, त्याचप्रमाणे ओठांचं आहे, ओठ कोरडे पडतात आणि ड्राय पडतात। सो हे एक कारण आहे। त्यानंतर अजून एक कारण आहे ते म्हणजे बाळ सतत थुंकी गाळत असतं। जी बाळांना टीथिंग स्टार्ट झालेलं असतं त्यांच्या तोंडामध्ये लाळ जास्त प्रमाणात साचते आणि ते थुंकी गाळतं बाळ, किंवा बाळाला भूक लागलेली असेल किंवा टीथिंग होत असेल तरी हा जो खालचा ओठ आहे बाळसारखा सक करत असतो आणि त्यामुळे ओठ कोरडे पडण्याची शक्यता असते, ड्राय पडण्याची शक्यता असते। आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की बाळ वारंवार थुंकी गाळतं, तर हे कॉमन आहे। जी नवजात बाळं असतात ती थुंकी गाळत असे टेन्शन घेऊ नका। माउथ कंट्रोल यायला थोडा वेळ लागत असतो, सो त्या बाबतीत टेन्शन घेऊ नका। तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, बाळांच्या ओठांची कशी काळजी घेऊ शकता, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जे मी पहिलं कारण दिलं की दूध पिल्यानंतर बाळाचे ओठ तुम्हाला लगेच पॅट करून पुसायचे आहेत। बाळाचे ओठ जर ड्राय कोरडे पडले असतील तर तुम्ही त्याला बाळाचं तुमचं म्हणजे आईचं दूध तुम्ही ओठावर लावू शकता, पण ते 10 मिनिटांनी लगेच पुसायचं आहे, तसंच ठेवायचं नाही। तर बाळाच्या ओठांची काळजी घेण्यासाठी अजून आपण काय करू शकतो याच्या टिप्स मी अजून सांगणार आहे, पण त्याआधी हिवाळ्यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी 2 उपयुक्त असे प्रोडक्ट्स आहेत, त्यांचा मी रिव्ह्यू करणार आहे। मम्मा अर्थचं मिल्की सॉफ्ट लिप बाम जे स्पेशली बेबीजसाठी बनलेलं आहे, आणि दुसरं आहे मम्मा अर्थचं मिल्की सॉफ्ट फेस क्रीम जे बेबीजसाठी आहे। तर सगळ्यात पहिले आपण बघूया जे मिल्की सॉफ्ट लिप बाम आहे जो बेबीजसाठी बनला आहे त्याबद्दल। तुम्हाला माहीतच आहे मम्माचे सर्व प्रोडक्ट हे नॅचरल आहेत, केमिकल फ्री आहेत, टॉक्झिन फ्री आहेत, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, मेड सेफ असा हा ब्रँड आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की अगदी नवजात बाळापासून आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो। हे लिप बाम 12 तासाचं मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करतं। याच्यामध्ये आहे ओट, मिल्क, कॅलेंडुला, शिया बटर। हे लिप बाम तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे पॉपअप टाईपमध्ये आहे, जशी आपली लिपस्टिक असते। इवन ज्या टॉडलर मुली आहेत, गर्ल्स असतील तुमच्या, त्यांना पण तुम्ही हे वापरू शकता, कारण त्यांना खूप अट्रॅक्शन असतं लिपस्टिक्सचं वगैरे, सो दॅट तुम्ही त्यांना हा लिप बाम देऊ शकता इन्स्टेड ऑफ कुठलीही लिपस्टिक वापरण्याऐवजी लिप बाम हा कधीही चांगलाच। सो बेबीजपासून तुम्ही पुढे टॉडलर्ससाठी यूज करू शकता। फक्त एक लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात 2 मुलं असतील किंवा 2 चाइल्ड असतील तुमचे, तर एकासाठी एकच लिप बाम यूज करायचा आहे, एकमेकांचा लिप बाम यूज करायचा नाही। जे आता नवजात बाळांना पण आपण लावू शकतो म्हटलं, तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की आता नवजात बाळं हे लिप सकिंग करत असतात, जे मी आत्ताच सांगितलं, तर काहीही प्रॉब्लेम नाही। तर सगळ्यात पहिले आपण याच्यातले इन्ग्रेडियंट्स बघूया। याच्यामध्ये जे ओट्स आहेत ते अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत, जे ओठांना सूद करण्याचं, मऊ करण्याचं काम करतं। त्यानंतर याच्यामध्ये जे मिल्क आहे ते हायड्रेशन प्रोव्हाइड करतं, कॅलेंडुला जे स्किन रिपेअर करतं, आणि जी चाप्ड स्किन असते, जर खपली वगैरे येत असेल, ओठांवरती निघाली असेल, साल जे निघतं तर त्याला नीट करण्याचं काम करतं। त्यानंतर जे शिया बटर आहे ते बाळाच्या ओठांना नरिश करतं। फक्त लक्षात ठेवा, एक लिप बाम एकच बाळ किंवा एक घरातील मूल यूज करू शकतं हायजीन पर्पजसाठी।
त्यानंतर इथे आहे मम्मा अर्थची मिल्की सॉफ्ट फेस क्रीम, जी बेबीजसाठी बनली आहे. अशा प्रकारे ही क्रीम आहे आणि याच्यामध्ये आहे मिल्क प्रोटीन, मुरमुरू बटर, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड प्रोडक्ट आहे, जे तुम्ही बेबीजसाठी यूज करू शकता. फेससाठी हिवाळ्यामध्ये जे ड्राय स्किन असतं बॉडीसाठी तुम्ही लोशन, मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि चेहऱ्यासाठी ही क्रीम यूज करू शकता. तर जी ड्राय स्किन आहे त्याला मॉइश्चर देण्याचं काम ही क्रीम करते. जी चाप्ड स्किन असते त्याला सूथ करण्याचं काम करतं. कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे होण्यापासून बचाव होतो. ममाअर्थ आपला इंडियाचा ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे. ममाअर्थचे हे प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्ही जर सुप्रिया 2021 हा कोड यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळेल त्यांची वेबसाईट mamaearth.in वर. ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट हे ॲमेझॉन, फर्स्ट क्राय आणि ममाअर्थ या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडून प्रोडक्ट बाय करता ते लिंक करतात त्यांनी लावलेल्या झाडाशी, त्यांच्या वेबसाईटवरून ते लिंक करतात आणि त्याची प्रजाती, फोटो, लोकेशन सर्व तुम्हाला पाठवलं जातं. त्यानंतर ममाअर्थने त्यांचं एक ॲप लॉन्च केलं आहे. ममाअर्थ नावाने लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तुम्ही चेक करा. विविध ऑफर्सचा लाभ तुम्हाला ॲपवर मिळेल. अजून काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाळाला डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे फ्रिक्वेंट फीडिंग, जर तुम्हाला असं वाटलं की बाळाचे ओठ कोरडे पडत आहेत तर बाळाचं फीडिंग वाढवू शकता. ब्रेस्ट फीडिंग थोडं फ्रिक्वेंट, थोड्या अंतराने करा. 6 महिन्याच्या पुढची बाळं असतील तर त्यांचा लिक्विड इंटेक वाढवा. ते युरिन किती पास करतायत याकडे लक्ष द्या. बाळाने कमीत कमी 6 ते 7 वेळा युरिन पास केलं पाहिजे. त्यापेक्षा कमी करत असतील तर तुम्हाला लगेच कळेल की डिहायड्रेशन होत आहे. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की रात्री बाळ झोपतं, 4-5 तास कंटिन्यू युरिन करत नाही, तर नो प्रॉब्लेम, पण 24 तासामध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळा युरिन पास केलं पाहिजे. बाळांना तुम्ही 6 महिन्याच्या पुढच्या फ्रूट ज्यूसेस देऊ शकता, वॉटर देऊ शकता, ब्रेस्ट फीडिंग करू शकता. अशा प्रकारे लिक्विड लेवल त्यांची मेंटेन ठेवा. आणि जरी बाळाचे ओठ ड्राय वाटतच असतील तर तुम्ही हा जो मी आत्ता रिव्ह्यू केला आहे हा लिप बामसुद्धा यूज करू शकता. अगदी सेफ असं प्रोडक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.